नमस्ते. जेनेसिस पर्यावरणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर ग्रुप सीचा जो पेपर आहे त्याच्यासाठी आपण क्विक रिव्हिजन बॅच घेतोय आणि त्या क्विक रिव्हिजन बॅचचा आजचा आपलं 30वं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे आपलं गाळलेली पदे हा एक महत्त्वाचा टॉपिक मिसिंग नंबर. ओके, मिसिंग टर्म. याच्या आधीचा जो टॉपिक होता हा पण अतिशय खूप महत्त्वाचा होता, नंबर सिरीज अंकमालिका कालचा टॉपिक. त्याच्यावर सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. जवळजवळ आपण काल पाहिले 47-48 क्वेश्चन आतापर्यंत विचारले होते. त्यापैकी आपण काल 20 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले. आजचा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असाच आकडा दिसेल, 45-46 क्वेश्चन जवळजवळ विचारले गेलेले आहेत. त्यापैकी आज आपण 20च क्वेश्चन घेणार आहे. पण म्हणजे हे सगळे क्वेश्चन देण्यामागचं रिझन एकच आहे की याच्यावर हा टॉपिक इम्पॉर्टंट किती आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून. ओके, तर ह्या टॉपिकला आता आपण सुरुवात करतोय. आता या टॉपिकच्या आधी तुम्हाला काय आलं पाहिजे, जसं काल नंबर सिरीज हा जो टॉपिक होता या टॉपिकमध्ये तुम्हाला काय आलं पाहिजे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि घन. सेम याच पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग आणि घन हे जर तुम्हाला आले तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला सेम त्याच धर्तीवर विचारला गेलेला आहे. त्याच पॅटर्ननी तुम्हाला इथं प्रश्न विचारले गेलेले पाहायला भेटतील. ओके, तर सुरुवात करतोय आजच्या आपल्या टॉपिकला आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या संख्या शंकूतील ताऱ्यांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा. म्हणजे इथं जो स्टार दिसतोय तर त्या ठिकाणी येणारा नंबर आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे, शोधायचा आहे. तर पाहूया काय दिसते तुम्हाला इथं. जर तुम्ही या रो मध्ये पाहिलं, या ओळीमध्ये पाहिलं तर इथे 19, 43, 37, 26, 39. आता जर मी या दोन नंबरची वजाबाकी केली, कारण मी वजाबाकी काय करतोय, कारण हा नंबर ह्या दोघांपेक्षा काय छोटा दिसतोय मला. ओके, म्हणजे मी काय करणार आहे, 43 वजा 19. जर मी 43 वजा 19 जर मी केलं तर इथे किती आले, 13. 13तून 9 गेले 4, इथे 3, 3तून 1 गेला 2, म्हणजे नंबर मला मिळालाय 24. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी मला इथे मिळते. जर मी ह्या दोघांची वजाबाकी केली तर 37, 43, म्हणजे या दोन नंबरची वजाबाकी मला इथं दिसते. त्यानंतर जर इथं पाहिलं मी 26, 37 या दोन नंबरची वजाबाकी इथं दिसते. आणि इथं जर पाहिलं 13 आणि 26, परत पहा इथं ह्या दोन नंबरची काय दिसते, मला वजाबाकी दिसते. म्हणजे या ठिकाणी काय केलंय, वरच्या दोघांची वजाबाकी तुम्हाला खाली आलेली दिसेल, पाहिलं खालचा रो तयार झालेला. त्यानंतर या रो मध्ये जर पाहिलं तर हा नंबर जर पाहिला 24 आणि 6 30 होतात. इथं वजाबाकी नाही केली, इथं बेरीज केली. इथं 11 आणि 6 17 होतात. 13 आणि 11 24 होतात. बरोबर आहे. म्हणजे इथून इथे येताना काय केलेली आहे, वजाबाकी. इथून इथे जाताना काय केलेली आहे, बेरीज. त्यानंतर इथे पाहूया आपण, इथं 17, 30 मधनं 17 गेल्यावर 13 राहिले. 24 मधनं 17 गेल्यावर 7 आणि 4 7, 3 आणि 4 7, सॉरी. म्हणजे इथून येताना सुद्धा काय झालेली आहे, वजाबाकी. म्हणजे इथं ह्या रो मधून ह्या रोकडे येताना वजाबाकी झाली, ह्या रो पासून ह्या रोकडे जाताना बेरीज झाली, तसंच ह्या रो पासून परत वजाबाकी आहे. म्हणजे आता इथे काय असणार आहे, बेरीज असणार आहे. म्हणजे 13 आणि 7 20, म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता आकडा मिळणार आहे आपल्याला, 20 मिळणार आहे. आपल्या पर्यायामध्ये तो 4 क्रमांकाला आहे. लक्षात आलं या पद्धतीने. आता मी सुरुवात डायरेक्ट वजाबाकीने काय केली, इथे जर पाहिलं तर 43 होतं, इथं 19 होतं आणि इथं खालचा नंबर 24 होतं. मग ह्या दोघांचं रिलेशन काय होतंय का, आणि इथे वजाबाकी करून मला हा नंबर मिळतोय का, दॅट्स इट. मी फक्त ह्या 3 नंबरवर टार्गेट केलं आणि त्यानुसार मी फक्त बाकी चेक करून पाहिलं. सेम मला तसंच मिळत होतं. त्या पद्धतीने मी हा क्वेश्चन काय केला, सॉल्व्ह केला. ओके, आलंय लक्षात. त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन. काय पहा क्वेश्चन काय, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा. या ठिकाणी तुम्हाला योग्य संख्या लिहायची आहे. आता इथं जर पाहिलं तर 81, 64 आणि 9, म्हणजे सिंपल आहे. मला माहिती आहे का 81 हा 9चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे आणि 64 हा 8चा वर्ग आहे. ओके, म्हणजे 9, 3 आणि 8. मग ह्या तिघांचं काही कॉम्बिनेशन इथे येते का, तर 8 आणि 3 11, 11 9 20, म्हणजे आतली संख्या ह्यांचे वर्गमूळ घेऊन तयार झाली. आता मी डायरेक्ट वर्गमूळावर का अटॅक केला, कारण 81, 9 आणि 64 मला सरळ दिसत आहेत. आतला नंबर 20 दिसतोय, म्हणजे मी वर्गमूळ घेऊन त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. इथं जर पाहिलं 36, 25 आणि 144, म्हणजे किती, 6. 6चा वर्ग 36 अधिक 5, बरोबर आहे. आणि इथं किती आले, 12. 11, 7 5 11, 11 2 22 आणि 1 23. आतला नंबर त्यांची बेरीज आहे. म्हणजे आता इथं जर मध्ये 18 दिसत असेल, इथं किती आहे, 49 म्हणजे 7, 4 म्हणजे 2, बरोबर आहे. म्हणजे किती आले, 9, बरोबर आहे. बेरीज किती आली, 9. अजून इथं नंबर 18 होण्यासाठी याच्यात किती मिळवावं लागणार आहेत, 9 मिळवावं लागणार आहेत. म्हणजे मला इथं 9 लिहायचे का, नाही, मला इथं काय लिहायचं, 81. का, कारण जर मला याच्यात 9 मिळवायचे असतील, ह्या 9 मध्ये 9 मिळवायचे असतील, तेव्हा मला कोणता नंबर मिळणार आहे, 18 मिळणार आहे. आपण काय घेतोय, सगळ्यांची वर्गमुळे घेतोय. मग जर मी याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ घेतलं तर ते
तिघांची बेरीज किती होणार आहे 18, यांची बेरीज दोघांची मिळून वर्गमुळाची बेरीज किती होती 9, म्हणजे एकटा 9 अजून यायला पाहिजे, म्हणजे इथं आपण वर्गमुळांची बेरीज करतोय, म्हणजे इथं लिहिताना मला काय लिहायचंय वर्ग लिहायचा आहे, म्हणून माझ्याकडे ऑप्शन काय 81 पर्याय क्रमांक 1 आले लक्षात. तर या पद्धतीने मी हा क्वेश्चन या ठिकाणी सोडवलेला आहे. ओके, जाऊया आपण नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन आहे ऍक्च्युली. ठीक आहे, तर पहा काय क्वेश्चन दिलाय, मोकळ्या जागेतील योग्य संख्या शोधा, म्हणजे इथला नंबर आणि इथला नंबर आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे. ओके ठीक आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी 6 आलेली, 4तनं 2 गेल्यावर 2 मिळाला, 2तनं 1 गेला 1 मिळाला, म्हणजे या तिघांमधनं हे 3 नंबर वजा केल्यानंतर ही संख्या मिळाली. मग तेच इथं होते का पाहूया. 9तून 3 गेले 6 बरोबर आहे, 6तून 5 गेले 1 बरोबर आहे, 3तून 2 गेल्यावर 1 बरोबर आहे, म्हणजे वरच्या संख्येतनं खालची संख्या काय करायची वजा करायची. आता इथे 7तनं इथं डायरेक्ट उत्तर लिहिले, म्हणजे या संख्येची वजाबाकी इथे लिहिलेली. 7तनं कोणता नंबर गेल्यावर 5 उत्तर येतं 2, 8तून कोणता नंबर वजा झाल्यावर 4 उत्तर येतं 4, आणि 9तून कोणता नंबर वजा केल्यावर 3 उत्तर येतं 6, म्हणजे 246 पर्याय क्रमांक 4 लक्षात आले. तर सिंपल क्वेश्चन विचारले जातात, हे यावरनं तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर त्याच्या पुढं आता इथं जर पाहिलं तर रिकाम्या जागेतील अंक शोधा. 4 त्रिक 12, इथं 11 दिलाय, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करून 1 कमी आहे, पण इथं जर पाहायला गेलं तर मोठा आकडा दिसतोय, इथं मोठा आकडा दिसतोय 60 आहे, इथं मात्र छोटा आकडा आहे. ठीक आहे, 60 इथं 4 आहे, 4 आणि 60 मध्ये काय रिलेशन आहे, 4चा जर मी घन करायला गेलो, 4चा जर मी घन केला तर तो 64 येतो. मी का डायरेक्ट घनकडे गेलोय, कारण 4 आणि 60 मध्ये काय रिलेशन आहे हे पाहिलं. मग तुम्ही सर 2 आणि 60चं का नाही पाहिलं, 2 आणि 60 मध्ये जास्त गॅप आहे, ऍज कम्पेअर 4 आणि 60 मध्ये जवळचा संबंध आहे. 2चा घन 64च्या जवळ पोहोचतोय, आणि 2चा वर्ग जर 4 आहे, याचा जर मी घन केला, याचा जर मी वर्ग केला आणि त्यांची जर वजाबाकी केली तर मला काय मिळते 60 मिळते, कारण इथं आकडे छोटे असताना नंबर काय दिलेला आहे मोठा दिसतोय. मग आता आपण तेच इथं करूया, या संख्येचा मी घन केला आणि या संख्येचा मी जर वर्ग केला, 3चा घन किती होणार आहे 27, किती होणार आहे 27, आणि 4चा वर्ग 16, जर 27 मधनं 16 गेले म्हणजे इथं 4 आणि 7, 7 आणि 4 11 बरोबर आहे. दॅट्स इट, पा डायरेक्ट मिळालं. म्हणजे हे जे रिलेशन आहे हे कशावरनं ठरवायचा प्रयत्न केला मी, 4 आणि 60चं रिलेशन जवळचं काय, 4चा घन 64 तो 60ला जवळ आहे का, कारण नंबर छोटे म्हणून, बाकी दुसरं काहीही नाही. ओके, मग इथं काय करतोय आपण, ह्या संख्येचा घन करतोय, ह्या संख्येचा वर्ग करतोय, दोघांची काय करतोय आपण वजाबाकी करतोय. ओके, म्हणजे 5चा घन किती आला 125, त्यातनं वजा करायचा आहे, 3चा घन किती आला, सॉरी 3चा वर्ग 9, म्हणजे 116, 125 मधनं 9 गेले, 116 उरले, म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 4. लक्षात आलं कशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवलेला आहे. ओके, आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, ठीक आहे, पेन जरा थोडासा बदल. ठीक आहे, तर पहा खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला हे काढायचंय. प्रश्नचिन्ह इथे दिसतं. ओके ठीक आहे, इथे किती दिलेत 55, 12 आणि 18, 18 आणि 12 बेरीज करून पाहिलं तर 30, 30 आणि 55 म्हणजे अधिक किती आहेत 15 आहेत, आणि 30च्या जर दुप्पट करून पाहिलं तर ते येतात 60, 60 मधून 5 वजा केले. ठीक आहे, इथं जर पाहिलं ह्या दोघांची बेरीज किती येते 22 आणि 42, 42 अधिक 15 जर केलं तर 79, तर 100% नाही येणार, बरोबर आहे. ओके, मग 42ला जर 2 निघूनलं, 30 दोन्ही 60 केलं तर आपण, म्हणजे किती आलं 42 दोन्ही 84, 84 मधनं जर 5 वजा केले तर 79. पहा रिलेशन सापडलं लगेच. सिंपल मध्ये काय करून पाहिलं मी, पहिल्यांदा ह्या नंबरवर फोकस करून पाहिलं, काय ह्या दोघांची मी बेरीज केली, बेरीज आली 30, ह्या दोघांची बेरीज करून 30 येते, आणि 55 पर्यंत मी पोहोचतोय. तर 30 चे 55 करण्यासाठी 25 मिळवायचे. ओके, मी 15 चुकून लिहिले. ठीक आहे, 30 आणि 25 55 होतात, म्हणजे इथं मी 25 मिळवायला पाहिजे नव्हते, तरी इथं नंबर किती होणार आहे 87, बरोबर आहे. सॉरी
7 आणि 67. ठीक आहे. जर इथं पाहिलं गेलं तर ह्या दोनची बेरीज केली 79 नंबर आला पाहिजे. म्हणजे मी याला दुप्पट करून 2 मल्टिप्लाय करून 5 वजा केले. ॲज इट इज मी इथं 55 आणण्यासाठी काय केलं होतं, त्याची दुप्पट करून 5 वजा केले. मग याची दुप्पट करून परत 5 वजा केले. मला हे रिलेशन इथं मिळालेले आहे. आपण चेक करण्यासाठी परत ह्यांचं पण करून पाहूया. 13 आणि इथं किती आले 25. 25 दुने 50. 50 मधनं 5 गेल्यावर 45. म्हणजे ह्या दोनची आपल्याला बेरीज करायची आहे. त्याला दोन्ही गुणायचं आहे आणि 5 वजा करायचे. म्हणजे 48 आणि 40 आणि 18 50 58. ओके. 58ला जर मी 2 गुणलं तर 8 2 किती आले 16. हा चला 1 5 2 10 1 11. याच्यातून जर मी 5 वजा केले तर उत्तर आलं पाहिजे 111. 111 पर्याय क्रमांक 2. ओके. लक्षात आलं कशा पद्धतीने तुम्हाला इथं रिलेशन शोधायचं होतं. ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा. खालीलपैकी कोणता अंक रिकाम्या जागी येईल. रिकाम्या जागी येईल इथं येणारा अंक कोणता आहे आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. इथून इथं पाहूया आपण. 15 आणि 2 निवडलाय. हा नंबर 4 निवडला. इथून इथे जाताना सॉरी इथून इथे जाताना 21 आणि 8 निवाड आहे. इथून इथे जाताना 29 30 16 निवाड आहे. म्हणजे लक्षात आलं तुमच्या 2 4 8 16. आता किती निवाड होईल इथून इथं जाताना 32. किती निवाड व्हायला पाहिजे 32. म्हणजे 45 आणि 32 किती आले 7 आणि 7 77. पर्यायामध्ये तर नंबर नाहीये 8 10 15. ओके ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय इथं 77 येत नाही म्हणजे 32 ची वाढ नाही. म्हणजे आपण काय करूया 16 8 4 2 म्हणजे रिव्हर्सनी जाऊया 1. म्हणजे 1 नी रिव्हर्स जाऊया. म्हणजे हा 1 नी वाढला 1 च्या दुप्पट 4 8 16. ओके ठीक आहे. म्हणजे याच्या आधीचा नंबर असणार आहे 14. कारण 14 ने 1 15. 1 नी वाढ झाली नंतर 2 ने वाढ नंतर 4 ने नंतर 8 ने नंतर 16 ने. ओके 14 इथं आहे का आपल्या ऑप्शन मध्ये आहे पा. म्हणजे पा काय झाले लक्षात आलं. आपण काय करत होतो वाढ किती झाली त्या पद्धतीने आपण इथून सुरुवात केली होती. आपण हा याला मूळ समजलं होतं पण मूळ नंबर हा नाहीये तर मूळ किती आहे 14 आहे. आले लक्षात. तर इथून सुरुवात होती. ठीक आहे. तर या पद्धतीने एकतर तिथं 77 येणार आहे जर तुम्ही त्या पद्धतीने ऍड करत गेलात तर अदरवाईज काय येणार आहे 14 जर तो नंबर काय असेल सुरुवातीचा असेल. तर या पद्धतीने तुम्हाला इथं काय करायचं होतं रिलेशन शोधायचं होतं. ओके. आता त्याच्यानंतर आहे त्याच्या पुढचा नंबर दिलेल्या संख्या रचनेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी कोणता पर्याय निवडा. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय आहे हे आपल्याला निवडायचं आहे. इथं आहे 9. ह्या दोनची बेरीज येते 8. 9 8 72. म्हणजे ह्या दोनची बेरीज करून 9 ने त्याला गुणा. मग ह्या दोनची बेरीज किती येणार आहे 7 आणि 6 13. 13 5 65. म्हणजे ती नंबर काय यायला पाहिजे 65. सिंपल होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय दिलाय. प्रश्नचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा. तर्कसंगत स्तंभ निवडा. ओके ठीक आहे. आता इथं जर पाहिलं 5 2 7 7 7 6 13. 13 आणि 3 16. म्हणजे यांची बेरीज किती आली 16 आली. इथं जर पाहिलं 6 4 10. 10 4 14. 14 आणि 5 19. इथं आले 19. ओके ठीक आहे. 6 4 10. 10 8 18. 18 आणि 4 22. म्हणजे वाढ किती होती 3. 16 आणि 3 19. 19 आणि 3 22. बरोबर आहे. 3 आपण काय करत मिळवतोय. आता इथं काय येईल म्हणजे 22 आणि 3 किती आले पाहिजेत 25 आले पाहिजेत. 25 बेरीज कोणाची ती पाहूया आपण इथं. 8 आणि 5 13. 6 आणि 6 12. पर्याय क्रमांक 1. कारण 12 आणि 13 25 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे काय होतं ह्या सगळ्यांची बेरीज आणि पुढचा नंबर पुढचा सगळा सिक्वेन्स 3 ने वाढत वाढत चाललेला आहे. ओके लक्षात आलं. इथं आलो 3 ने वाढलं. इथून इथं आलो बेरीज 3 ने वाढली. म्हणजे इथं सुद्धा बेरीज 3 ने वाढली पाहिजे. म्हणजे 22 आणि 3 25. म्हणजे या ठिकाणी सिक्वेन्स जो आलाय तो कितवा आहे पहिला आलेला आहे. म्हणजे सरळ आपण काय केली या ठिकाणी बेरीज केलेली आहे. ओके ठीक आहे. आता इथं येऊया आपण. संख्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्ह जागी योग्य संख्या शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा असं त्यांचं म्हणणं आहे.
जर मी ह्यांची बेरीज तर नाही येणार आहे. 8 आणि 4 12, 12 आणि 10 22, वजा 2, इथं तर 2 दिसतोय. ओके ठीक आहे, म्हणजे यांची बेरीज तर 2 येऊ शकत नाही जशी. ओके ठीक आहे, म्हणजे काय होईल, 8 45, 5 चोक 20, आणि यांची जर वजाबाकी केली तर उत्तर 20 मिळते मला. पहा, ह्या 2 नंबरचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार करून वजाबाकी. आता यांचा गुणाकार किती आला, 5 चोक 20 आणि साहित्रिक 18, बरोबर, उत्तर किती आलं, 2. म्हणजे थोडक्यात काय करतोय आपण, या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. म्हणजे थोडक्यात इथं काय होणार आहे, 6 चोक 24, 4 त्रिक 12, वजा किती येणार आहे, 12, म्हणजे पर्याय क्रमांक 12, सॉरी उत्तर 12 आहे, पर्याय क्रमांक 3. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. आता त्याच्यानंतर काय दिले पा, संख्या रचनेतील सूत्र लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता नंबर असेल ते आपल्याला निवडायचा आहे. इथं 64 36 25 1, ठीक आहे. आता 64 म्हणजे किती, 8, इथं किती आहे, वर्गमूळ घेतोय मी 5, इथं 6 आहे आणि इथं 1 चं वर्गमूळ 1च आहे. 8 45 वजा 6 नाही, हे वर्गमूळ का घेतलेत, कारण इथं सगळे नंबर कोणते दिसत आहेत तुम्हाला, वर्ग दिसत आहेत. ओके, म्हणजे 8 45 नाही होते. समजा यांची मी बेरीज 8 5 13, ह्या दोघांची बेरीज आली 13, यांची बेरीज आली 7, 8 7 गेले 6 राहिलेले आहेत. ओके, म्हणजे यांची बेरीज वजा याची बेरीज. आता इथं किती आहे, 49 आणि 64, म्हणजे किती आहे, 7 8, 2 आणि 3, ह्या दोघांची बेरीज किती आली, 8 आणि 7 15, वजा 3 आणि 2 5, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे, 10, पर्याय क्रमांक 2. सिंपल होतं. ओके ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढं काय दिले बा, संख्या मांडणीतील अनुक्रमे y व z ची किंमत काढा. y व z इथे आहे. ओके, या दोघांची किंमत काढायची आपल्याला. 12 9 3 12, 8 आणि 4 12. ओके, तिरकी बेरीज सेम येते. इथं जर पाहायला गेलो तर 26 2 52 आणि 1 53, 10 आणि 43 53. ओके, म्हणजे बेरीज सेम आली पाहिजे. 11 आणि 3 14, 8 आणि 6, म्हणजे पहिला अंक इथं झेड जागी काय पाहिजे, 6 पाहिजे, म्हणजे 6 आला पाहिजे. ओके ठीक आहे, 6. आणि सॉरी, पहिल्यांदा वायचा नंबर घ्यायचा आहे, म्हणजे झेडची किंमत किती आली पाहिजे, 6. झेड किती मिळायला पाहिजे, 6, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे, 4. आता 6 इथं पण आहे, 6 इथं पण आहे, पण आपण त्यातला 6 कोणता घेणार आहे, हा वाला, कारण पहिल्यांदा त्यांनी कोणती किंमत विचारली, आपल्याला वायची विचारली. आपण झेडची चेक करूया. झेडची किंमत काय येणार आहे पा, वायची किंमत इथे, वायची 9 इथे का पाहूया आपण. 17 आणि 10 27, आणि 18 आणि 9 27, म्हणजे पर्याय क्रमांक काय, 4 हा काय करेक्ट आहे. ओके ठीक आहे, म्हणजे तिरकस गुणाकार सॉरी तिरकस बेरीज काय ती येत होती, सेम येत होती. आता इथं जर पाहिलं तर काय दिसतंय तुम्हाला, आतमध्ये 91 दिसतोय. जर आतमध्ये 91 दिसतोय तर इथं 5 7 4 आणि 1 आहे, यांच्या वर्गांची बेरीज तेवढी येते का पाहूया आपण. 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग 16, 1चा वर्ग 1, 9 आणि 1 10, 10 6 आणि 5 11, म्हणजे 21, ह्याचे आले 2, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 2 9 झालं. म्हणजे सगळ्यांच्या वर्गांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे इथं 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16 आणि 4चा वर्ग 16, म्हणजे किती आले, 32. ओके, 9 4 13, 9 4 13 आणि 2 13 आणि 2 15, 1, म्हणजे आतमध्ये आला पाहिजे 45, पर्याय क्रमांक 1. आले, समजले, सिंपल होतं. ठीक आहे. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पा, जर तिन्ही आकृत्यांत एकाच नियमांचे पालन केले तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. प्रश्न इथे योग्य पर्याय निवडायचा आहे. या दोनची वजाबाकी किती येईल, 2 सॉरी 8 आणि 5 13, पण इथं 9 आहे. ओके, वजा 4 करूया. इथं पाहिलं या दोनची वजाबाकी, वजा 4 100% जास्तच येणार आहे, तो नंबर 15 तर 100% नसणार आहे, बरोबर आहे. दोनची बेरीज केली तर पहा, 8 आणि 5 13, 3 आणि 3 6 63, खाली किती आहे 9, 9 7 63, 7 ने भाग जातं. यांची बेरीज केली तर
15, 5 आणि 9 सॉरी 6 आणि 9 15, 1 आले, 8 आणि 2 10, 105, 15 7 105. ओके डन. म्हणजे काय दिसतंय तुम्हाला, ह्या दोघांची बेरीज करायची, त्या नंबरनी भाग दिला पाहिजे आणि तो भाग 7चा गेला पाहिजे. म्हणजे इथं किती असणार आहेत 59, बेरीज किती करायची 18ची, 9 आणि 8 17, हाचाला 1, 5 आणि 2 7 77, 77ला कोणत्या संख्येने भागल्यावर 7 उत्तर येईल 11ने. म्हणजे खाली जो नंबर असणार आहे तो कोणता असणार आहे 11. आले लक्षात, समजलंय? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्याच्या पुढचा नंबर आहे बा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. प्रश्नचिन्ह तुम्हाला इथे दिसते पाहिजे. ठीक आहे. इथं बेरीज केली तर 10 47 संबंध नाही, वजाबाकी केली वर्ग 36 घेतला 16 घेतला तर इथं किती आले 2, 52 नाहीये तिथं 47 आहे. ठीक आहे. म्हणजे काय होईल 52 वजा 5 जर करून पाहिलं, हा आता इथे किती आले ते 52 आले होते, 52 वजा 5 म्हणजे 47, इथं 49 आणि इथे 64, म्हणजे इथे किती आले 3, 113, पण वजा किती करायचे 2, इथं वजा 5 इथं 2 नाही, वजा बाकी काय नंबर काय यायला पाहिजे सेम यायला पाहिजे. म्हणजे काय करता येईल अजून 24, जर यांचा गुणाकार केला तर 24, 24 दुने 48 वजा 1, 7 8 56, 56 गुणिले 2 112 वजा 1 बरोबर. म्हणजे ह्या दोघांची गुणाकार करून त्याला दोन्ही गुणा तुम्हाला खालचा नंबर भेटून जाईल आणि 1 वजा करून, म्हणजे 6 7 42, 42 गुणिले 2 84, 84 वजा 1 83, म्हणजे आपला पर्याय काय असला पाहिजे पर्याय क्रमांक 1. ओके 83, उत्तर किती आलं 83. म्हणजे काय करायचंय दोघांचा काय करायचंय गुणाकार करायचंय, त्याला दोन्ही गुणायचंय आणि त्याच्यातून एक काय करायचंय वजा करायचंय. त्यानंतर पुढे खालीलपैकी कोणता अंक प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. 5चा वर्ग परत 25 करून पाहिलं, 9चा वर्ग 81, 6 8 आणि 2 10 106. ओके म्हणजे दोघांच्या वर्गांची बेरीज करायची, तो खालचा नंबर मिळतोय. 7चा वर्ग किती आहे 49, 2चा वर्ग 4, 49 आणि 4 53. ओके पर्याय क्रमांक 2. सिंपल होतं. हाच आपण ट्राय याच्या मागच्याही प्रश्नात केला होता, हे लक्षात ठेवा, पण तो तिथे बसत नव्हता. त्यानंतर खालील आकृती अभ्यासून प्रश्नचिन्ह जागी येणारी संख्या शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची. इथं किती आहे 78चे 15 झालेले आहेत. ओके आडवी ओळ पाहूया, किंवा कधी कधी उभी पण पाहिले तरी चालू शकतं. इथून इथं जाताना 6 झालेत, 6 दुने 12, 12 आणि 3 15, 15 दुने 30 नाही होते. ओके ठीक आहे. पाहता जर 7 आणि 8 ची बेरीज केली, 7 आणि 8 15, तो नंबर इथं दिसतोय. 5 आणि 1 6 तो नंबर इथं दिसतोय. 9 आणि 4 13 इथं दिसतंय. 4 आणि 3 आणि 1 4 इथं दिसतोय. ह्या दोघांची बेरीज पुढचा नंबर आहे, त्या दोघांची बेरीज त्याच्या पुढचा नंबर आहे. 9 आणि 5 14, म्हणजे इथे नंबर किती यायला पाहिजे 5. 4 आणि 1 5. ओके हे कशावरनं कळलं? मी इथं 15 वर फोकस केला. 8 आणि 7 ची बेरीज 15 येत होती, म्हणून मी ते चेक करून पाहिलं का ह्या 15चं 6 होते का, तर होत होतं, म्हणून मी बाकीचा सिक्वेन्सला देखील चेक करून पाहिलं आणि तो काय आला बरोबर आला या ठिकाणी. ओके ठीक आहे. त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा, वर्तुळाच्या भोवताली असलेल्या संख्येच्या वर्तुळातील संख्येशी संबंध शोधा, त्यावरून प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल. आता इथं जर पाहिलं तर सगळे काय दिसत आहेत वर्ग दिसत आहेत. ओके 4 5 7 121 म्हणजे 11चा वर्ग, यांची जर बेरीज केली 5 आणि 4 9, 9 आणि 11 20, म्हणजे इथं बेरीज आली 27, 27चा वर्ग 729 आहे. ओके म्हणजे सगळ्यांचे वर्गमूळ घ्या, त्याची बेरीज करा आणि त्या बेरजेचा काय करा वर्ग करा. ओके ठीक आहे. म्हणजे आता इथं 9 सॉरी इथं किती येणार आहे 3, परत 9 4 आणि इथे किती येणार आहे 10, म्हणजे 9 4 13, सॉरी 9 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 10 26. ओके 26चा वर्ग 676. ओके ठीक आहे, कारण 25चा 576 सॉरी 625 आणि हा 676. ओके ठीक आहे डन. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे 4. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय पहा,
परत आधी जसं संबंध तुम्हाला शोधायचा होता, आता फक्त इथली संख्या. आता याच्या आधी आपण एक प्रश्न सॉल्व्ह केला होता पहा, 2ची बेरीज पुढचा नंबर, 2ची बेरीज पुढचा नंबर येत होता आणि आपल्याला इथं आपण 5 शोधला होता आत्ताच झाला. ओके, त्या पद्धतीने आपल्याला इथं प्रश्नचिन्ह जागी काय येईल ते शोधायचंय. इथं 24 72, इथं 6 दिसतोय. 24 त्रिक 24नी जर 24च्या पाड्यामध्ये 72 आहे. ओके, म्हणजे जर तुमचे पाडेपाठ असेल तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पटकन येते. 24 त्रिक 72 म्हणजे भागिले 3 आणि याला 2नी गुणलं तर तुम्हाला हा नंबर मिळतो. 1696 त्याला 2नी गुणलं तर तुम्हाला हा नंबर मिळतोय. गुड, म्हणजे ह्या नंबरनी याला डिव्हाइड करायचंय आणि दुप्पट हा आला पाहिजे. म्हणजे याच्या निम्मा कोण असणार आहे? 9, कारण 9ला 2नी गुणलंय. इथं येण्यासाठी ह्या संख्येने इथं भागायचंय, उत्तर जे येईल त्याला 2नी गुणायचं. ओके, म्हणजे इथं 108 ला भागल्यानंतर 9 उत्तर आलं पाहिजे. ओके, म्हणजे 109 एक 9 आणि 9 दुने 18, म्हणजे कोणता नंबर इथं? 12, कारण 12नी जर 108 ला भागलं तर 9 उत्तर येणार आहे. 12 9 14, 9 2 ला गुणलं तर 18 येणार आहे. म्हणजे इथं नंबर कोणता असणार आहे? 12, पर्याय क्रमांक 1. ओके, पाडेपाठ. त्यानंतर प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायामधून निवडा. ठीक आहे, तर पहा इथं 4 2चा 6चा 6चा वर्ग 36, 4चा वर्ग 16, 36 आणि 16 ऑलरेडी 45च्या पुढे जाणार आहे. ओके, त्यानंतर इथं 3, जर आपण बेरीज केली तर 6 6 आणि 3 9, 9 आणि 6 15, म्हणजे सगळ्यांची बेरीज आली 15, 15ला 3 निघून 45. ओके, इथं करून पाहूया आपण. 8 आणि 4 12, 12 आणि 9 21, 21 आणि 8 28, सॉरी 8 आणि 4 12, 12 आणि 9 21, 21 आणि 7 28, 28 गुणिले 3 जर केलं तर 8 त्रिक 24, 2 3 2 6 2 8 84. सगळ्यांची बेरीज करा, त्याला 3नी गुणा. सगळ्यांची बेरीज करून 3नी गुणा म्हणजे किती आले? 6 8 आणि 7 14, 14 2 16, 16 आणि 5 25, सॉरी 16 आणि 9 25, 25 त्रिक 75, पर्याय क्रमांक 1. आतला नंबर कोणता असणार आहे? म्हणजे सगळ्यांची बेरीज करून काय करायचंय तुम्हाला? 3नी त्याला काय करायचं होतं? गुणायचं होतं. आता इथं जर पाहिलं तर वरती 2 आणि 1 दिसतोय, खाली 7 दिसतोय. 2 आणि 7चा जवळचा संबंध काय? तर 2चा घन 8 आहे आणि 1 जर मी त्याच्यातून वजा केला तर मला 7 मिळतो. ठीक आहे, 3चा घन 27 आहे. 3चा घन किती आहे? 27. 27 मधून 1 वजा केला तर मला 26 मिळतोय. पहा हे रिलेशन मी कसं काढ. मग 4चा घन किती आहे? 64 वजा 1 63. ओके, तर या पद्धतीने मला उत्तर मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण जवळजवळ 20 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. बाकीचे सगळे क्वेश्चन उरलेले जे आहेत ते याच पॅटर्ननी तुम्हाला पाहायला भेटतील. या पद्धतीने तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे. तुमचे पाडेपाठ असले पाहिजे, तुमचे वर्गपाठ असले पाहिजे, तुमचे घनपाठ असले पाहिजे. एवढ्या जर गोष्टी तुमच्या कंप्लीट असतील तर हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतो. याच्या आधीचा टॉपिक सुद्धा तुम्हाला सांगितल्या पद्धतीने असाच आहे. त्यासाठी सुद्धा बेसिक हेच गरजेचं आहे. तर प्रॅक्टिस करा. नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत बाकीचे ते सुद्धा सॉल्व्ह करा. सगळे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर भेटतील आणि याच्यासोबत बाकीच्या विषयांचा अभ्यास करा. उद्या भेटू असाच एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय, ऑल द बेस्ट.